विलास घुले प्रकरणात खासदार पुत्र सौरभ सोनवणेला अटक होणार का? सध्या बीडमध्ये यावरून मोठं वादळ उडालं असून खासदारांचा मुलगा असल्यामुळे सौरभ सोनवणेला अटक होत नाहीये का? बजरंग सोनवणे यांनी नुकतीच अमित शहा यांची भेट घेतली, त्याचा नक्की काय संदर्भ? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पण सोबतच हलक्या आवाजात अशी चर्चा आहे की बीडमधलं हे हत्या प्रकरण आता जातीय आणि राजकीय वळण घेतंय का? नमस्कार, मी सारिका आणि तुम्ही पाहताय पॉलिटिकल महाराष्ट्र. नुकते शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्यांच्या भेटीनंतर अनेक चर्चा झाल्या आणि या भेटीत त्यांनी वाल्मिक कराड याला जेलमध्ये मिळत असलेल्या सुविधांबद्दल अमित शहा यांच्याकडे पत्र दिलं असं म्हणणं असलं तरी सुद्धा त्यांच्या भेटीचा संबंध मात्र विलास घुले हत्या प्रकरणाशी जोडला जातोय. कारण सध्या सौरभ सोनवणे यांना अटक करण्याची मागणी जोर धरतीये. बीड मधल्या विलास घुले हत्या प्रकरण आता पुन्हा एकदा चर्चेत आलंय. पण याच वेळी कारण आहे ते तपासातल्या नवीन घडामोडी नाही, तर मृत विलास घुले याच्या कुटुंबानं सुरू केलेलं अमरण उपोषण. गेल्या 40 दिवसांपासून आम्हाला न्याय मिळालेला नाहीये. मुख्य आरोपी अजूनही मोकाट फिरतोय आणि जर आता देखील कारवाई झाली नाही तर आम्ही आत्महत्या करू असा टोकाचा इशारा घुले कुटुंबानं दिलाय. त्यामुळे या प्रकरणानं आता केवळ कायदेशीरच नाही तर राजकीय आणि सामाजिक स्वरूप सुद्धा धारण केलंय. तर 21 जून 2026 ला केज तालुक्यातल्या टाकळी गावातल्या विलास घुले यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला आणि त्यानंतर केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात काही आरोपींना अटक झाली असली तरी घुले कुटुंबाचा आरोप असा आहे की या संपूर्ण कटाचा मुख्य सूत्रधार खासदार बजरंग सोनवणे यांचा मुलगा सौरभ सोनवणे आहे आणि अद्याप त्यालाच अटक झाली नाहीये. घुले कुटुंबाचा दावा आहे की विलास घुले जखमी असताना त्यांनी स्वतः सौरभ सोनवणेंचं नाव घेतलं होतं. इतकंच नाही तर काही साक्षीदारांनी सुद्धा आपल्या जबाबामध्ये सौरभ सोनवणेंचं नाव घेतल्याचा दावा रमेश घुले यांनी केलाय. मग एवढं सगळं असताना पोलीस कारवाई का करत नाहीत, हा त्यांचा थेट प्रश्न आहे. त्यांच्या मते या प्रकरणात राजकीय दबावामुळे तपास संथ गतीनं सुरू आहे आणि मुख्य आरोपीला जाणीवपूर्वक वाचवलं जातंय. याच मागणीसाठी आता घुले कुटुंबानं बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केलंय. विलास घुले यांच्या आईनं अत्यंत भावनिक शब्दात सांगितलं की माझा मुलगा जाऊन 40 दिवस झाले. आम्ही मुंबईपर्यंत जाऊन निवेदन दिलं, प्रशासनाचे दरवाजे ठोठावले, पण अजूनही न्याय मिळाला नाही. इतर आरोपींना अटक करून काही उपयोग नाही. आम्हाला मुख्य आरोपीला अटक झालेली पाहिजे, अन्यथा आम्ही इथंच जीव देऊ. घुले कुटुंबाच्या या आंदोलनाला गावकऱ्यांचा सुद्धा पाठिंबा मिळताना दिसतोय. टाकळी गावच्या सरपंचांनी सुद्धा प्रशासनावर आणि राज्य सरकारवर टीका केली आहे. त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रश्न उपस्थित करत म्हटलंय की एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला दुसरा न्याय असं होता कामा नये. आम्ही लहान जातीचे आहोत म्हणून आम्हाला न्याय मिळणार नाही का? आणि याच वक्तव्यानंतर आता या प्रकरणात जातीय राजकारणाचा मुद्दा सुद्धा पुढे येऊ लागलाय. दरम्यान घुले कुटुंबानं जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात अनेक मागण्या केल्या आहेत. सौरभ सोनवणे आणि इतर संशयितांना तातडीनं अटक करावी, या प्रकरणाची राज्यस्तरीय SIT मार्फत चौकशी करावी, मकोका लावावा, फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवावा, पीडित कुटुंबाला पोलीस संरक्षण आणि आर्थिक मदत द्यावी. तसंच या खटल्यासाठी ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आणि ॲडव्होकेट जयश्री पाटील यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करावी, अशा मागण्या त्यांनी केल्या आहेत. आता या प्रकरणात आणखी एक महत्त्वाची घडामोड म्हणजे राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते हे 2 दिवसांच्या बीड दौऱ्यावर आलेत. त्यामुळे या प्रकरणात काही महत्त्वाचे निर्णय होणार का? तपासाला वेग येणार का की परिस्थिती जैसे थे राहणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. आता शेवटी एकच प्रश्न उरतो, जर घुले कुटुंबाचे आरोप खरे असतील तर मुख्य संशयिताला अटक का होत नाहीये? आणि जर पोलिसांकडे अटकेसाठी आवश्यक पुरावे नसतील तर तेही स्पष्टपणे जनतेसमोर का सांगितलं जात नाहीये? कारण जितका उशीर होईल तितके संशय वाढत जातील आणि जेव्हा एखाद्या हत्या प्रकरणात राजकारण, जात आणि सत्तेचा प्रभाव या सगळ्यांची चर्चा सुरू होते तेव्हा न्याय व्यवस्थेवरचा विश्वास सुद्धा डळमळू लागतो. आता पाहायचं हेच आहे की घुले कुटुंबाच्या आंदोलनानंतर आणि DGPंच्या बीड दौऱ्यानंतर या प्रकरणात काही मोठी कारवाई होते का, की सौरभ सोनवणे यांना अटक कधी होणार, हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच राहणार. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? बजरंग सोनवणे यांनी घेतलेली अमित शहा यांची भेट ही या संदर्भात असू शकते का? तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत रहा पॉलिटिकल महाराष्ट्र.